संसदेच्या सभागृहाचं कामकाज सुरू असताना एक व्यक्ती संविधानाची प्रत हातामध्ये घेऊन येते। संसदेच्या समोरच्या रस्त्यावरती ती येते आणि संविधानाला आग लावते। संविधान या रस्त्यावरती जाळलं जातं। ही बातमी सभागृहामधल्या पंतप्रधानांना कळते आणि पंतप्रधान देखील शांतच बसतात, त्यावरती काहीच बोलत नसतात। त्या दिवशी खऱ्या अर्थानं संविधानाची हत्या होते। परंतु संविधानाच्या हत्येचा दिवस हा 25 जून 1975 निवडला गेलेला आहे आणि त्या दिवशी भारत सरकार आता संविधान हत्या दिन साजरा करणार आहे। 25 जून 1975ला इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली आणि ही आणीबाणी जवळपास 21 महिने चालली। 21 महिन्याच्या नंतर ही आणीबाणी संपली। त्यानंतर 3 वर्षांनी पुन्हा निवडणुका होतात आणि निवडणुकीमध्ये ज्यांनी आणीबाणी लावली त्याच इंदिरा गांधींना भारताची जनता प्रचंड बहुमताने निवडून देते आणि सांगते की तुम्ही लावलेली आणीबाणी ही योग्यच होती। जर ही आणीबाणी योग्य नसती तर इंदिरा गांधी पुन्हा कधीच सत्तेमध्ये आल्या नसत्या। परंतु प्रचंड बहुमत अर्थातच 353 सीट इंदिरा गांधींच्या निवडून येतात आणि इंदिरा गांधी 1980 मध्ये पुन्हा या देशाच्या पंतप्रधान होतात। अर्थातच इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही लोकांना मान्य होती असं म्हणायचं का, असा प्रश्न आज विचारला जातो आहे। 25 जून 1975ला इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारतीय संविधानाची हत्या झाली असा GRच केंद्र सरकारने काढलेला आहे आणि त्या दिवशी आता इथून पुढे भारतीय संविधानाचा हत्या दिन साजरा केला जाणार आहे। आता हत्या या शब्दाचा अर्थ ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला हत्या म्हणजे मृत्यू होतो। मृत्यू म्हणजे माणूस थोडाही जिवंत नसणे किंवा एखादा सजीव या पृथ्वी तलावरच अस्तित्वात नसणे असा त्याचा अर्थ होतो। अर्थातच याचा जर आपण अर्थ काढून बघितला तर आपल्याला असं दिसेल की 1975ला ज्या दिवशी 25 जून रोजी संविधान दिन हत्या दिन साजरा केला जाणार आहे त्या दिवशी संविधान जर मृत झालं असेल, मेलेलं असेल, त्याची जर हत्या झालेली असेल तर 1975 नंतर ज्या संविधानावरती हा देश चालतो आहे ते संविधान मृत आहे का, असा प्रश्न देखील आपल्याला पडू शकतो। खरं तर भारतीय संविधानाच्या कलम 352 मध्ये आणीबाणीची घोषणा असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आणीबाणीची घोषणा जर केली तर संविधानाची हत्या होते असं या संविधानामध्ये कुठेही लिहिलेलं नाही। आणीबाणीची घोषणा झाल्यानंतर सभागृहाने याला 1 महिन्याच्या आत मान्यता देणं गरजेचं असतं आणि त्यानंतर हे सभागृहाने मान्यता दिल्यानंतरच ही आणीबाणी कंटिन्यू चालू राहते। परंतु ही आणीबाणी तब्बल 21 महिने चालू होती। अर्थातच या सभागृहाची दोन्ही सभागृहाची मान्यता या आणीबाणीला होती। बरेच लोक जेलमध्येही टाकलेले होते। सरकारच्या विरोधामध्ये बोलणारे पत्रकार वगैरे सगळ्यांनाच बोलण्याची बंदी घातलेली होती। परंतु आजच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की त्यापेक्षा देखील भयानक परिस्थिती 2014 नंतर या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि आपण जर त्याची तुलना आजच्या या 10 वर्षामध्ये केली तर आपल्याला असं दिसेल की संविधानाची हत्या वारंवार केली जाते आहे का। सुरुवातीला 2014 मध्ये हे भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून आलं। 2019 मध्येही सरकार निवडून आलं आणि शपथविधी घेत असताना अनेकांनी वेगवेगळ्या धर्माच्या नावाने, देवांच्या नावाने घोषणा दिल्या गेल्या। त्या दिवशी भारतीय संविधानातल्या धर्मनिरपेक्षतेची हत्या झाली। पण हेच आपण सांगतच नाही आहे। ज्या दिवशी निर्मला सीतारामन यांनी अर्थ खातं हातामध्ये घेतलं आणि अर्थ मंत्रालयाची पूजा करत असताना त्यांनी अर्थ मंत्रालयामध्ये सत्यनारायणाची पूजा केली, त्या दिवशी खऱ्या अर्थानं या देशातल्या संविधानामध्ये असलेल्या धर्मनिरपेक्षतेची हत्या झाली। नुकतंच पंतप्रधानांनी भारतीय संविधानाऐवजी संसदेच्या नव्या सभागृहामध्ये सेंगॉल बसवलं गेलं, त्या दिवशी भारतीय संविधानाची हत्या झाली। खरं तर लोकशाहीमध्ये निर्णय हे बहुमताने घ्यायचे असतात। लोकशाहीची व्याख्याच करत असताना एक साधी सिंपल व्याख्या केली गेलेली आहे की जे सरकार चर्चेमधून चालतं त्या सरकारला आपण लोकशाही सरकार असं म्हणतो। परंतु मागच्या 2014 ते 2024 या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या संविधानाच्या चौकटीमध्ये राहून संसदेमध्ये चर्चाच होत नाही आहे। अर्थातच जे विरोधी पक्षातले लोक आहेत ते जेव्हा चर्चेला उभे राहतात त्यावेळेस त्यांचं निलंबन केलं जातं। आपल्याला माहिती आहे की 2019 ते 2024 या कालखंडामध्ये अनेक सदस्यांना निलंबित केलं गेलं। ओम बिर्ला आणि जगदीप धनखड यांनी जवळपास 144 सदस्यांना एकाच दिवशी निलंबित केलं गेलं। त्या दिवशी खऱ्या अर्थानं संविधानाची हत्या झाली।
निवडणुका या पारदर्शकपणे होणं गरजेचं असतं. विरोधकांना देखील तुम्ही प्रचाराची संधी दिली पाहिजे, परंतु ती प्रचाराची संधीच या कालखंडामध्ये दिली गेली नाही. 2024च्या निवडणुकीमध्ये भारतातल्या 2 महत्त्वाच्या मुख्यमंत्र्यांना अटक करून त्यांच्या राज्यामध्ये निवडणुका लढवल्या गेल्या. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संविधानाची हत्या झाली. 2019 ते 2024 या कालखंडामध्ये लोकसभेच्या सभागृहाला उपाध्यक्षच नव्हता. खरं तर भारतीय संविधानाच्या कलम 93 मध्ये असं म्हटलेलं आहे की लवकरात लवकर या सभागृहांनी आपला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडावं आणि मग कामकाजाला सुरुवात करावी. परंतु या 5 वर्षामध्ये लोकसभेच्या सभागृहाला उपाध्यक्षच नव्हता. जर उपाध्यक्षच नसेल तर सभागृह चाललं कसं? उपाध्यक्षाविना चाललेलं हे सभागृह म्हणजे खऱ्या अर्थानं संविधानाची हत्या होती. 2014 ते 2019 आणि 2019 ते 2024 या कालखंडामध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामध्ये संविधानाची वारंवार हत्या होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक खासदार असे आहेत, अनेक सदस्य असे आहेत की ते वारंवार या संविधानाला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहिती आहे की अनंतकुमार हेगडे असतील, ज्योती मिर्धा असतील, विवेक देबरॉय असतील, दिया कुमारी असतील, असे कितीतरी सदस्य आहेत ज्यांनी भारतीय संविधान बदलण्याची भाषा या 4-6 महिन्यामध्ये केलेली आहे. पण तरीही भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की आम्हीच भारतीय संविधानाचे खरे संरक्षक आहोत आणि म्हणूनच 2024च्या निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस पहिल्यांदा सभागृह भरवलं गेलं त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी संविधानाची प्रत आपल्या माथ्याला लावून घेतली. खरं तर ही माथ्याला लावून घेण्याची गरजच नाही, कारण संविधान ही पूजेची वस्तूच नाही आहे किंवा गोष्टच नाही आहे, तर ती राबवण्याची गोष्ट आहे आणि ती व्यवस्थितरित्या राबवली गेली पाहिजे. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये या संविधानाला वारंवार बाजूला केलं जात आहे आणि निर्णय घेतले जात आहेत. सभागृहामध्ये निर्णय घेत असताना बहुमताने निर्णय घेतले पाहिजेत. या बहुमताचे वेगवेगळे प्रकार सभागृहामध्ये कशा पद्धतीचे असतील हे संविधानामध्ये सांगितलेलं आहे, परंतु त्या पद्धतीनं मात्र निर्णयच घेतले जात नाही आहेत. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की संविधानाची हत्या या 10 वर्षामध्ये वारंवार झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु भारतीय जनता पक्षाने दिवस निवडलेला आहे तो म्हणजे 25 जून 1975, ज्या दिवशी इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केलेली आहे. खरं तर आणीबाणी हा पर्याय भारतीय संविधानाने दिलेला पर्याय आहे. तो कोणत्या परिस्थितीमध्ये लावावा, कशा पद्धतीने लावावा याचे नियम देखील संविधानाने ठरवून दिलेले आहेत. जर ही आणीबाणी या नियमामध्ये बसत नसेल तर दोन्ही सभागृहामध्ये ती नाकारली देखील गेली पाहिजे. परंतु ती सभागृहाने स्वीकारली आणि पुढे 21 महिने ही आणीबाणी सुरू राहिली. लोकांना जर ही आणीबाणी वाईट वाटत असती, लोकांना ही आणीबाणी नियमाच्या बाहेरची वाटत असती तर लोकांनी पुन्हा इंदिरा गांधींना निवडून दिलंच नसतं. 1980 मध्ये इंदिरा गांधींनी जी निवडणुका लढवल्या त्या निवडणुकीमध्ये जवळपास 542 पैकी 353 जागा या इंदिरा गांधींच्या निवडून आल्या आणि लोकांनी इंदिरा गांधींना प्रचंड बहुमताने पुन्हा एकदा पंतप्रधान केलं. अर्थातच लोकांना ही आणीबाणी मान्य नव्हती, तर मग इंदिरा गांधींना लोकांनी पुन्हा पंतप्रधान म्हणून का निवडलं? खरं तर इंदिरा गांधींची ओळख या आणीबाणीमुळे जगाच्या पातळीवरती झाली आणि भारतामध्ये कशा पद्धतीने आणीबाणी लागू केली जाऊ शकते हे देखील जगाने पाहिलं. परंतु ती जर वाईट होती तर मग लोकांनी इंदिरा गांधीला पुन्हा का नाकारलं नाही हा देखील प्रश्न आहे. लोकांच्या मनामध्ये इंदिरा गांधींनी लागू केलेली आणीबाणी ही योग्य होती का असं देखील विचारलं जाऊ शकतं आणि याचा देखील खऱ्या अर्थानं सर्वे झाला पाहिजे की लोकांनी इंदिरा गांधींना आणीबाणीच्या नंतर देखील का स्वीकारलं. लोकांना असं वाटलं नाही का की या दिवशी संविधानाची हत्या झाली, इंदिरा गांधींनी संविधानाची हत्या केली असं लोकांना वाटलं नाही का हा देखील प्रश्न आहे. आणि 2014च्या नंतर ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत, संविधानाची प्रत जाळली गेलेली आहे, तो संविधानाची हत्या दिन होऊ शकत नाही का? आणि 1975ला जर संविधानाची हत्या झालेली असेल तर मग 1975च्या नंतर जे सरकार भारतामध्ये सुरू आहे, 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, 2019ला भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, हे सरकार कशाच्या आधारावरती सुरू आहे? जर संविधानाची हत्या त्या दिवशी झाली असेल तर आणीबाणी लागू करणं म्हणजे संविधानाची हत्या होणं नाही आहे, तर हे संविधान व्यवस्थितरित्या लागू न करणं हे खऱ्या अर्थानं संविधानाची हत्या आहे. आणि आपल्याला हे पाहायला मिळेल की ज्या दिवशी धर्मनिरपेक्षतेचं तत्त्व नाकारलं गेलं त्या दिवशी संविधानाची हत्या झाली. ज्या दिवशी सभागृहामध्ये धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने घोषणा दिल्या गेल्या त्या दिवशी संविधानाची हत्या झाली. ज्या दिवशी सभागृहामध्ये सत्यनारायणाची पूजा केली गेली त्या दिवशी संविधानाची हत्या झाली. ज्या दिवशी संविधानाच्या प्रतियोजी सेंगॉल संविधान सभागृहामध्ये बसवलं गेलं त्या दिवशी खऱ्या अर्थानं संविधानाची हत्या झाली.
संविधान काय सांगतं तर लोकांना बोलण्याचा अधिकार देतं आणि बोलताहेत लोक म्हणून 144 खासदारांचं निलंबन होतं, लोकप्रतिनिधींचं निलंबन होतं. त्या दिवशी खऱ्या अर्थाने संविधानाची हत्या होते. अशा कितीतरी हत्या संविधानाच्या आतापर्यंत झालेल्या आहेत. मग प्रत्येक वेळेस आपण त्या संविधान हत्येचा दिवस साजरा करायचा का, असा देखील प्रश्न आहे. आता हे लोकांनीच ठरवायचं आहे की ज्या दिवशी संविधानाची प्रत संसदेच्या रस्त्यावरती जाळली गेली तो संविधान हत्या दिन आहे का 25 जून 1975 हा संविधान हत्या दिन आहे. आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.